हाय, कसे आहात सगळे? तर परत बऱ्याच दिवसाने मी ब्लॉग शूट करते. मलाच हसायला येते कारण आता मी मध्ये सुद्धा घेतलं होतं, बट स्टोरेज फुल यार. हे आयफोनचं मी काय करू मला खरंच समजत नाही. मी इवन ते जे आपली स्पेस असते ना ते पण विकत घेते यार, तरी पण ते एवढं फुल होऊन जातं. कोणाला काय माहिती असेल तर यार मला प्लीज सजेस्ट करा की मी काय करू, किती डिलीट करू आणि काय करू यार. थोडे जरी व्हिडिओज घेतले तरी ते फुल होऊन जातं. तर तर हे बघा, आमचा साईश अभ्यास करतोय, दुपारी झोपला नाही. खूप छान वाटतं यार. म्हणजे रिसेंटली मी जॉब सोडलाय. आय गेस 3-4 मंथ्स झाले असतील. तर जसं लग्न झाल्यानंतर आम्ही एक 1.5 वर्ष नंतर मी जॉबला लागले होते. तोपर्यंत जॉब सर्च करत होते. मग काही कोर्स मी जॉईन केल्यानंतर मग मी ICICI बँकेत होती. त्याच्यानंतर पण मग मी एका ठिकाणी होती जॉबला. तर ॲक्च्युली ना, जेव्हा मी ICICI बँकेत होते तेव्हा लिटरली मला 10 वाजायचे घरी यायला. 10 ते 10:30 लिटरली वाजायचे. आणि इतकं हेक्टिक शेड्यूल होतं ना ते, की विचारू नका यार. जे वर्किंग वुमेन्स असतील त्यांना माहिती असेल की ठीक आहे, पुरुषांना काय फक्त जॉब करायचं, दॅट्स इट. आय नो रिस्पॉन्सिबिलिटी असते, बट इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी वुमेन्सला सुद्धा असते. त्यांना बाहेरचं बघून घरचं सगळं आवरावं लागतं, घरच्या गोष्टी असतात, मुलांचं बघावं लागतं आणि खूप जास्त हेक्टिक होतं. मी वर्ड्समध्ये नाही एक्सप्लेन करू शकत आहे. बट येस, आपले काही रिक्वायरमेंट्स असतात की नाही, आपल्याला जावंच लागेल जॉबला. लोन्स असतात आपले काढलेले, बरेचसे EMIs असतात जे मंथली जातात. मग असं वाटतं की वन हँडेड इन्कमपेक्षा जर दोघांची इन्कम असेल तर ते खूप बरं होईल. आणि येस, आम्ही असंच 0पासून स्टार्ट केलं होतं. एक चटाई होती फक्त आमच्याकडे जेव्हा आम्ही सुरुवात केली होती संसाराला. आणि तुम्ही बघू शकता आज खूप कष्टाने, खूप मेहनतीने आम्ही एवढं सगळं उभं केलं आहे. तर एवढे वर्ष मी कंटिन्यू जॉब केलं आणि आत्ता एवढ्या वर्षानंतर असं अचानक जॉब सोडून मी घरी बसले. का तर फक्त मुलांसाठी. तर कुठे ना कुठे नाही का ते मनात असं खातं की अरे यार, म्हणजे आपण एवढं शिकलेलो, एवढं एज्युकेटेड आहे, तर आपण केलं पाहिजे काहीतरी, नवऱ्याला हातभार लावलं पाहिजे. की येस, फरक खरंच असं नाही आहे की नाही पडत यार. प्रत्येकाचे एक एक्सपेन्सेस असतात की आपल्या इन्कम हिशोबे ते एक्सपेन्सेस ठरतात, की कोणाचे कमी असतात, कोणाचे जास्त असतात. तर असं नाही, पैसे कोणीही कितीही कमवले तरी ते कमीच आहे खरं तर. ह्यांनी म्हणतात की आता नकोच, कारण असे बरेचसे इन्स्टन्सेस झाले होते की मुलांना एकट्यांना घरी ठेवावं लागत होतं. सो मी जॉब क्विट केला, कारण मुलांपेक्षा जास्त आपल्याला काहीच नाही आहे. सो फर्स्ट प्रायोरिटी इज फॅमिली. सो मुलांसाठीच मी येस ऑफकोर्स मी जॉब सोडला. आणि फर्स्ट टाईम आत्ता मला इतकं बरं वाटतं आहे की मी जॉब सोडला. ह्याचं रिझन असं आहे की युनिट टेस्ट झाली मुलांची. आणि युनिट टेस्टमध्ये येस, सिया तर नेहमी पुढेच असायची. तिला जरी नाही तिचा अभ्यास घेतला तरी ठीक आहे, भेटायचे तिला चांगले मार्क्स, आउट ऑफ भेटायचे. कधी आउट ऑफ 20, कधी 19 भेटायचे, कधी फुल भेटायचे, कधी 18 भेटायचे. पण येस, हाच तुम्ही जो मुलगा बघताय, येस त्याला ना ॲक्च्युली क्रिकेटमध्ये, तो स्पोर्ट्समध्ये खूपच इंटरेस्ट आहे त्याला, क्रिकेटमध्ये. आणि त्याला खेळायला इतका वेळ आहे ना की आम्ही घरी नसायचो तर मी जातो खेळायला असंच चालू असायचं. आणि मी घरी असल्यापासून मी त्यांचे ट्युशनसुद्धा बंद केले. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, ट्युशन्स पण बंद केलेत. आणि तो मुलगा ॲकॅडमिक्समध्ये इतका सुधारला आहे ना खरंच, की मला टीचर्सकडून ॲप्रिसिएशन भेटलं आहे. की सगळ्या टीचर्स, त्याची क्लास टीचर म्हटले की सगळ्या टीचर्सचं फीडबॅक आहे की साईशने खरंच खूप जास्त इम्प्रूव्ह केला. काय रे साईश, तुला पण बोलले का टीचर? काय बोलले रे? हां, खरंच. आणि येस, म्हणजे त्या मीटिंगमध्ये जाऊन ते शब्द ऐकून कानाला, मनाला इतकं बरं वाटलं की यार, ज्यासाठी मी जॉब सोडला आहे तर चला, येस, ती गोष्ट कुठेतरी सक्सेस होती आहे. ॲटलिस्ट मुलांमध्ये, त्यांच्या तब्येतीत म्हणा, त्यांचं ॲकॅडमिक्समध्ये म्हणा, अभ्यासात सगळ्याच गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट आहे. तर हो यार, आपण घरी राहिलो तर खरंच खूपच मुलांकडे लक्ष राहतं आपलं. आणि म्हणजे मला ते ॲक्च्युली आत्ता फर्स्ट टाईम असं फील झालं की नाही यार, चला मी जॉब सोडला, ते चांगलं डिसिजन होतं मुलांसाठी.
तर आणि मुलं पण खूप खुश असतात की अरे मम्मा घरी आहे, मम्मा घरी आहे. तर ही फिलिंगच वेगळी असते यार. आणि त्यांचं चाइल्डहूड आपण कधी एन्जॉय करणार मग, आता नाही करणार तर यार खरंच मला पहिल्यांदा असं जॉब सोडल्यानंतर, नाहीतर मला मनातल्या मनात खूपच असं व्हायचं की अरे मी अर्न नाही करत आहे, मी हे नाही, मी ते नाही. पण खरंच मुलांची प्रोग्रेस बघून ना माझ्या मनाला इतकं समाधान वाटलं आणि इतकं बरं वाटलं ना की यार येस चला, ज्यासाठी मी जॉब सोडला ती गोष्ट सक्सेसफुल झाली आहे. मुलांचं प्रोग्रेस होत आहे, त्यापेक्षा मोठी कुठलीच गोष्ट नाही आहे. तर यार मी याचाच विचार केला की एक छोटीशी अपडेट तुम्हाला देऊ. तर आणि असे माइंडमध्ये खूप सारे आहेत छोट्या छोट्या गोष्टी व्लॉग्स बनवायला. गेम्स आहेत किंवा दोघांमध्ये कॉम्पिटिशन्स म्हणा, असे आहेत आयडियाज. तर येस चला बघूयात आता, होपफुली नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच आपण भेटूया. टिल देन बाय.